अमरावती शहरात विविध ठिकाणी शिवछत्रपतींची प्रतिमा असलेले बॅनर आणि स्टिक्स अस्वच्छ ठिकाणी लावले गेले होते। या गोष्टीचा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला। त्यांनी केवळ फलकावर पांढरे रंग मारून त्यावर झाक घातली नाही, तर त्यावर असलेले देवाभाऊचे नावही खोडून काढले। या घटनेमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। अमरावती शहरातील प्रमुख चौक, गल्ली आणि सार्वजनिक ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर, पोस्टर आणि स्किट्स लावण्यात आले होते। मात्र हे बॅनर अस्वच्छता, कचरा डेपो, नाल्यांच्या भिंती अशा ठिकाणी लावल्याने शिवभक्त आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या। ही बाब समोर येताच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले। त्यांनी पेंट घेऊन हे फलक पूर्णपणे पांढरे करून टाकले आणि छत्रपतींच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे। यावेळी शिवाजी महाराजांचा जय जयकार असावा अशा घोषणा देण्यात आल्या। देवाभाऊ नावाचे फलकही यामध्ये होते। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ते नावही पूर्णपणे खोडून काढत स्पष्ट संदेश दिला की कोणीही व्यक्ती किंवा गट छत्रपतींच्या प्रतिमेला डाग लावणार नाही। या कारवाईनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही, पण शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। या घटनेमुळे शहरातील वातावरण चांगलंच राजकीय रंग चढला आहे आणि यावरून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर राजकारणाकरता करावा एवढं त्या भाजपा महायुती सरकारला जमते। देवाभाऊच्या नावाने जागोजागी संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारचे पोस्टर लावण्याचं काम यांनी केलं आहे। यामध्ये कुठेच प्रकाशक कोण, याचा खर्च कुठून केला याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही। शासनाला सुद्धा, महापालिकेला सुद्धा आम्ही वारंवार तक्रारी केल्या, पोलीस आयुक्तांना सुद्धा तक्रारी केल्या। आपल्याला माहितच असेल, काल आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आले होते। त्यांनी सुद्धा अमरावतीचे पोलीस आयुक्त यांना याबाबतची विनंती केली होती की अमरावती शहरातील हे सगळे तुम्ही जे पोस्टर लागलेले आहे, जी छत्रपतीची विटंबना होत आहे ती मिटवली पाहिजे। परंतु तरी सुद्धा प्रशासनाला याच्यावर जाग आली नव्हती। त्यामुळे आज आम्हाला पुन्हा एकदा महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करावे लागले। शहरात वारंवार होत असलेल्या अशा घटना पाहता नागरिकांमध्ये रोष पसरत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जनमानसातील दैवत असून त्यांची प्रतिमा अशा प्रकारे वापरणं किंवा चुकीच्या ठिकाणी लावणे नक्कीच संतापजनक आहे। युवक काँग्रेसच्या या कारवाईनंतर पुढे प्रशासन काय पावले उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।